हॅलो मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आणि मी चाललो लांब फिरण्यासाठी. जास्ती लांब नाही, 130 किलोमीटर आहे. 130 किलोमीटर जायला, 130 किलोमीटर यायला. आता काय टाके फुल गेले, कुठं थांबायचं नाही. तकाड तिथं आपल्याला पोचायचं है, अपने मंजिल पे पहुँचना है अपने को. वहीं जाके गाड़ी रुकाने का, क्या खाने पीने का वहीं खाने का. चलो तो आगे तो निकलते अपन. अभी अपन आ गए खालापुर में पहुंच गए हम लोग. अभी यहाँ से एक राइड मार के सीधा जाएंगे, फिर एक लेफ्ट मारना पड़ेगा, फिर एक राइट, फिर एक लेफ्ट. अपने मंजिल पे निकलते रोड पे. अभी तो हम खालापुर में, इधर खालापुर का मतलब थाना बोलते, थाना पुलिस थाना. ये राइट साइड को थाना है और लेफ्ट साइड को छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक है छोटा. एक छत्रपति शिवाजी महाराज और एक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर, इनका स्मारक देख के मुझे बहुत अच्छा लगता है. खालापुर में आया तो मतलब दिल ऐसा फूल के आता है, वो सीना ऐसा चौड़ा होता है. ओ भाई साहब झुक के देख रहा है बंदा. अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है. ऐसा लग रहा है छोटा यूट्यूबर बनेगा. छोटा नहीं बनना, मेरे को बड़ा बनना है. अभी छोटा हूँ, बड़ा बनना है बाकी. अभी यहाँ से ऊपर जाएगी अपन और एक लेफ्ट टर्न मारेंगे, सीधा अपने रास्ते पे लग जाएगी. जाने के लिए अपने को मंजिल पे जाना है ना, वो रास्ता लग जाएगा. अरे बापरे, एवढा मोठा खड्डा. नादच बिलकुल. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे, काहीच समजेना आता. बघा तल्यामध्ये फुलं आहेत, फुलले आहेत. मग एवढी भारी वाटत ना, खूप भारी फुलं वाटतात. श्री बल्लेश्वर गणपती बाप्पा मोरया. बघा बाहेरचा नजारा एक नंबर वाटत. आता मी कमानीच्या आत एंट्री मारले बाप्पाच्या इथे. साईडला खेळणी आहेत, बारीक मुलांचे पापड आहेत, अजून हार आहेत, फुलं आहेत, खूप काय इथे बघण्यासारखं. छोटी व्हिडिओ काढले, जास्त मोठीने काढले. आणि इथनं पुढचा एक कमानी आहे छोटी, त्या कमानीपर्यंत आपण व्हिडिओ काढायचे. आणि आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही. ते वॉचमॅन काका बोलले आतमध्ये व्हिडिओ नाही काढायची. मी बोललो ठीक आहे सर, चालेल, आत नाही व्हिडिओ काढणार, फक्त इथपर्यंत काढतो. आज जाऊन पाया पडून लगेच तिथनं निघालो मी. पुढे जायचं आहे ना आपल्याला, तो खूप टाईम येईल. बघा इथपर्यंतच व्हिडिओ काढले मी. आता इथपर्यंत व्हिडिओ काढल्याच्यानंतर मी आतमध्ये व्हिडिओ नाही काढली, आतमध्ये अलाउडच नाही. मग तिथनं निघालो. 50-1 किलोमीटर जायचं आहे आपल्याला, प्रवास करायचा आहे. आणि आता हे बघा कसला भारी निसर्गाचा हे वाटतंय, एवढा भारी निसर्ग वाटतंय ना. तुम्ही स्वर्ग बघितलं का? चला मी दाखवतो तुम्हाला स्वर्ग माझ्या ड्रोनच्या नजरेने. छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमान रायगड.
गडावर गेल्यावर 25 रुपयाच्या 2 तिकीट काढल्या, एक माझ्या मैत्रिणीची एक माझी. आणि आता आम्ही गड फिरणार आहोत दोघं. सर्वात पहिले वरती गडावर गेल्याच्या नंतर आई भवानीचं मंदिर दिसल्यावर आता मी तिथे पाया पडणार, दर्शन घेणार आणि आता रायगड फिरायची सुरुवात करणार आम्ही. समाधी कशी आहे त्यासोबत त्यांचा जो पुत्र आहे त्याची समाधी सुद्धा या ठिकाणी आहे. आणि जगदीश्वराचे मंदिर त्या काळातली बाजारपेठ आता याकडे आपण आता प्रस्थान करणार आहोत. आता राणी डावी बाजू हा पूर्ण आता बाजारपेठेचा भाग आहे त्या काळातला. लक्षात येते सगळ्यांना? हा, तर आता नेमकं काय काय ते आपण नवीन वाचून घ्या. एका इतिहासाच्या पुस्तकात वेगळी माहिती मिळेल, दुसऱ्या लेखकाचा इतिहास होता त्याच्यात वेगळी माहिती मिळेल. आणि एवढं सगळं वाचल्यानंतर तुमचं एक मत ठरवा की नाही हा इतिहास होता आणि हा इतिहास होता. आणि तुमचं रिडिंग बिटवीन द लाईन्स हे जेव्हा चांगलं क्लिअर होईल त्यावेळेस तुम्हाला इतिहास चांगला, कारण आपल्या भारताचा इतिहास मुळात चांगला लिहिलेला नाही. आपण भारताचा इतिहास कुठून शिकतो माहिती का तुम्हाला? शिवाजी महाराजांचा इतिहास कुठून शिकलो आपण? अरे कोणीतरी त्या मुलांनी बखर लिहिल्या होत्या आणि त्या बकरीमधून त्या अफगाणिस्तान कुठेतरी अरब देशांमध्ये गेल्या आणि तिथून आपण तो इतिहास घेऊन आलो आणि आपण तो वाचतो लिहितोय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जवळपास 200 वर्ष आपल्याला माहिती नव्हती. एवढे आपण ना दरिद्री आहोत की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील सापडली नाही. मग इतिहास तर कधीच जाळून टाकला होता. हा इतिहास आपल्याला पुन्हा नव्याने शोधायचा आहे. त्या नेपोलियनवर हजारो पुस्तकं लिहिली, परंतु त्याच्यापेक्षा कित्येक चांगली कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, संभाजी महाराजांची आहे, पण त्याच्यावर एवढा जगमान्य इतिहास अजूनही लिहिलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि संपूर्ण मराठी शाहीवर चांगला इतिहास लिहिण्याची तुम्हाला चांगली संधी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर देखील करू शकता. तर असे मार्गदर्शक, असे प्रेरणादायी व्यक्ती या ठिकाणी आले. आम्ही खरंच चेतन दादा तुमचे खूप खूप आभारी आहोत की आमच्या विनंतीला तुम्ही मान ठेवला आणि स्वतः देखील या राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप
गुजरात 400 वर्षापूर्वी आपल्या राजांच्या महालाचं वैभव काय असेल याची तुम्ही आता कल्पना करा. याच महालामध्ये आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव्य होतं, पण शिवरायाने आपला अखेरचा प्राण याच ठिकाणी याच महालामध्ये इथे सोडला. ती तारीख होती बघा 3 एप्रिल 1680 मध्ये शनिवारी दुपारी 12च्या प्रहरला आपल्या राजाने आपला अखेरचा प्राण या ठिकाणी सोडला. आणि इथूनच 1 किलोमीटर महादेवाचं मंदिर पहा, जगदीश्वराचं शंकराचं मंदिर. शिवराय महादेवाचे भक्त होते म्हणून शिवाजी राजांना महादेवाच्या मंदिरासमोर अग्नी दिली. निधन इथे झालं, जन्म शिवनेरी गडावरती झाला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. वयाच्या 50 वर्षात महाराजांचं निधन झालं आणि 50 वर्षामध्ये 328 किल्ले होते. या 328 किल्ल्यांची राजधानी म्हणून निवड केलेला शिवरायांचा रायगड किल्ला. राजासारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन, धनासारखं मन आणि मनासारखा राजा म्हणून शिवरायाने अवघ हिंदवी स्वराज्य हे 50 वर्षामध्ये उभं केलं. रायगडावरील खडे पसरले शिवरायांच्या पायी, तीच आम्हा माणिक मोती दुसरी धन दौलत नाही. हा मेन महाराजांचा बेडरूम आहे. राजवाड्याच्या साईडला इकडे पाण्याच्या टाक्या आहेत. त्या काळची लोक खांद्याला कावड लावून कावडीने आणून पाणी या ठिकाणी ओतायचे. ही पाण्याची टाकी आणि बाजूला राजांचं न्हाणीघर आहे. याला आताच्या भाषेत टबात म्हणतात, आंघोळ करण्याची जागा. 400 वर्षापूर्वीचं न्हाणीघर, पाण्याची टाकी हे बघा. मग आपण पुढच्या पॉईंटवरती जाणार आहोत.